श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आजचा जो सोहळा आहे, प्राण प्रतिष्ठा सोहळा, हा खूप आनंददायी आहे। कारण मागील 30 वर्षापासून आम्ही या वास्तूसाठी झटत होतो आणि मागील 2 वर्षापूर्वी वास्तूचं काम चालू झालेलं आहे आणि या वास्तूसाठी 1 रुपयापासून लाखो रुपये देणगीदाराप्रमाणे आलेले आहेत। त्याप्रमाणे राजकीय पक्ष असतील, कुठलाही राजकीय पक्ष असतील, दारातला सेवेकरी असतील, त्यांच्या मदतीने हा भव्य जो आपल्या समोर दिसणारा मठ हा उभा राहिलेला आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वाद, स्वामींच्या आशीर्वादाने हा मठ उभा राहिलेला आहे आणि या मला वाटतं ईशान्य मुंबईमध्ये एवढा स्वामींचा मठ, ईशान्य मुंबईमध्ये सर्वात मोठा मठ असेल आणि सर्व सेवेकरांची इच्छा आकांक्षा स्वामी पूर्ण करतील ही आशा बाळगतो। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आम्ही 2 वर्ष श्री स्वामी समर्थ मठा पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करत होतो आणि त्याच्यासाठी आज आम्हाला यश आलेलं आहे आणि आम्ही स्वामी समर्थ प्रतिष्ठान आज उत्सव साजरा करत आहोत। आम्हाला स्वामींनी जे सहकार्य, स्वामींच्या कृपेने आज इथे मठ झालेला आहे आणि मला खूप आनंद आहे। सर्व स्वामी भक्त आनंदित आहेत आणि आज भाविक महाप्रसादासाठी भरपूर गर्दी आहे आणि आपण गेल्या त्याची श्री स्वामी श्री स्वामी भक्तांना यथा शक्ती आम्हाला दान धर्म करावा आमच्या मठासाठी। अजून पूर्वहित आमचं काम अजून बाकी आहे काय आणि येत्या वर्षभरात आम्ही ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। जेवढे स्वामी समर्थ भक्त असतील त्यांनी आम्हाला हाते मदत करावी। गोवंडी मानपूर मध्ये उत्सवाने आज प्रकट झाले। खूप आम्हाला आनंद झालेला आहे स्वामी बद्दल आणि असेच कृपा स्वामींची असावी बस। आम्हाला या मठासाठी खूप उत्सुकता होती आणि आज खूप म्हणजे वर्षापासून आम्ही आतुरता होती स्वामींची। आम्हाला आता स्वामी प्रकट झालेले, खूप आनंद झाला आहे मला आणि आम्ही स्वामी भक्त असल्यामुळे आम्हाला एकदम खूप 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 प्रचंड आनंद झालाय। श्री स्वामी समर्थ। लहानपणापासून मी इथेच आहे, देवणार म्युन्सिपल कॉलनीमध्येच राहतो। मला 25 वर्ष झाले। माझी आई, माझे वडील स्वामीचे सेवेकरी आहेत। त्यांनी मला यांच्यामध्ये मिळवून घेतलं। आज या एवढ्या भव्य स्थानकावर, एवढ्या भव्य प्रमाणे आपण स्वामींची पूजा करतो, स्थापना केली आहे। मूर्ती पाहूनच आपल्याला वाटत असेल की किती छान मूर्ती आहे, तेज किती आहे त्या मूर्तीवर। ह्याच्यासाठी आपलं स्वतःच्या देवणार कॉलनीमध्ये एवढं चांगली वस्तू असणं किंवा स्वामींचं आपली जी सेवे असतं ते चालू ठेवणं, हे या स्वामीच्या केंद्रामधून चालू झालेलं आहे। हेच माझी चांगलं आहे।
Thank you.